श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कसे आहेत स्वामी भक्तांनो? मस्त मजेत ना? मजेतच असला पाहिजे. चला मग, आज कोणत्याही परिस्थितीत हा संदेश तुझ्यापर्यंत पोचवायचा आहे. काही करून कानाडोळा न करता आज तुझ्या विजयाची तारीख ठरली आहे. तुझी पूर्ण मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. त्यामुळे तो हा संदेश स्किप न करता बघ. मला माहिती आहे तुझ्या आयुष्यात खूप सारे संकट आहेत, खूप सारे दुःख आहेत. ते दूर करण्यासाठीच बाळा मी तुझ्यापर्यंत पोचलो आहे. हे शब्द आपण ऐकत नसावे. हे शब्द आपल्या जीवनातील जपले पाहिजेत, मनामध्ये रुजले पाहिजेत आणि त्यातूनच आपण उभारले पाहिजेत. आपल्या यशाचे, आनंदाचे, समाधानाचे पायथ्य आहे ते. स्वामी समर्थ आपणाला काय सांगतात? श्री स्वामी समर्थ हे एक अद्भुत साधक होते, ज्यांनी आत्म्याच्या खोल अनुभवामधून आत्मा आपल्या सर्वांना मनाला दिशा लावली. त्यांनी सांगितले, क्षणाचे दुःख, काळाचे वळण हे सर्व या जगाचा भाग आहेत, परंतु आनंदाचा कॉल तो तुझ्या अंतर्मनाच्या शुद्धतेनं येतो, तो तुझ्या शुभचिंतनातून येतो, तो तुझ्या विश्वासातून येतो. हे एवढे सोपे शब्द आहेत, पण अर्थाने इतके गाढ आहेत की जे समजून घेतल्याशिवाय आपण आपल्या जीवनात खरी आनंदाची बातमी कधीच अनुभवू शकत नाही. श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तू जे करशील त्याचा परिणाम तुझ्या मनावर आणि तुझ्या भविष्यात होतो. ते म्हणतात, जो मनापासून काम करतो त्याला नक्कीच आनंदाची तेव्हाच प्राप्ती होते. हे आनंदाचे बोल रेडिओवर येणाऱ्या कोणत्याही कॉलसारखे नसून हे ते कॉल आहेत जे आपल्या आत्म्याचे वास्ते बांधून देतात. बरेचदा काय होते, आनंदाचा कॉल आला, पण ते तसं नसते. फक्त बाह्य गोष्टीपैकी समजतो. नोकरी, पैसा, नातेवाईकांची भेट, दिवसभरात मिळालेले छोटे मोठे सुख. पण स्वामी समर्थ म्हणतात, खरा आनंद तो आहे ज्याने जीवनात एक नवीन ऊर्जा निर्माण होते, ज्याने आशेचा प्रकाश वाढतो, ज्याने मन शांत आणि अस्थिर राहते. आनंदाचा कॉल म्हणजे नव्या उमेदीचा संदेश, आत्मविश्वासाची लय, आशेची पुन्हा एकदा पेटलेली दीपमाळ आणि जीवनाच्या प्रत्येक लढ्यात साथ देणारी शक्ती. स्वामी समर्थांचे हे वचन आपल्याला सांगते, आज काहीही करून, अर्थात आज कितीही अडचणीत असोत, आज कितीही दुःखात तारले विणलेले असावेत, आज कितीही काळजीची तगबाकी जीवी तिन्ही बाजू दाखवत असोत, तरी आनंदाचा कॉल तुला नक्की प्राप्त होणार. तो कॉल कसा येतो बघा बाळा. तो कॉल येतो तुझ्या अंतर्मनाच्या दरवाजातून. जेव्हा तू स्वतःशी प्रामाणिक होतो. हे कसे साध्य होईल हे सूक्ष्म पद्धतीने पाहूया. सकारात्मक विचार कर. प्रत्येक सकाळी उठल्यावर स्वतःशी एवढे म्हण, आज मी आनंद शोधणार नाही, आज मी आनंद निर्माण करणार. बाळा, भक्ती आणि श्रद्धा हे देवाकडे मन झोकवून तुमच्या अंतर्मनातील भीती दूर करणारी प्रक्रिया आहे. सेवा आणि दया. जेव्हा आपण स्वतःपेक्षा दुसऱ्याची काळजी घेतो, तरी आपल्याला आनंदाची पहिली साजणी भेटते. क्षणात जगणे. भूतकाळाची तक्रार बंद करा, भविष्याची चिंता थांबवा, आजच्या क्षणाला पूर्णपणे अनुभवा. हे 4 मार्ग आहेत ज्यांनी आपले मन स्वच्छ, उत्साही आणि आनंदी बनते. श्रीमंती आनंदाची उधळण. काय म्हणतात बघा स्वामी बाळ, आनंद हा एक देणं आहे. तो जितका दिसतो तितका वाढतो. जर तू आज कोणाला हसलास, कोणाला मदत केलीस, कोणाला प्रेरणा दिलीस, आनंद तुला त्या क्षणीच परत मिळेल. तो आनंदाचा कॉल असा नाही जसा फोनवर व्हायब्रेशन आपल्या एकाच ध्वनी येतो. तो कॉल आहे मनातल्या आनंदाचा आनंद वाढवणारा, जीवनातल्या काळजीचा भार हलका करणारा. आनंदाचा कॉल मिळाल्यावर तुझ्या चेहऱ्यावर शांततेचा प्रकाश सुटेल. आनंद कसा अनुभवायचा असे स्वामी समर्थ काय म्हणतात बघ बाळा. महाराज खूप प्रयत्न करतो पण आनंद मिळत नाही. स्वामी म्हणतात, तुझ्या मनात 2 विचार आहेत. पहिली, मलाही आनंद मिळवायला हवा. दुसरा, आनंद मिळवण्याची वेळ किती तो कधी. स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले, जेव्हा तू आनंदाच्या वाटेवर चालशील तेव्हा आनंद तुला स्वतःला शोधायचा आहे. बाळ, युकाने म्हणजे समोरचा माणूस का म्हणतो बघा, माझ्या प्रयत्नांना आनंद असावा, माझ्या मनात समाधान असावे. काही वेळ काळ नंतर युकाने अनुभवले, आनंदाचा खरा कॉल खऱ्या मनातून आला. हे श्री स्वामी समर्थांचे संदेशाचे सार शब्दात नाही,
अनुभवत आहेत. आजच्या या संदेशातून तुम्हाला काय मी हे करायला शिकले. आजही करुणी तुला आनंदाच्या बातमीचा कॉल आहे. विश्वास ठेव, मन शांत ठेव. बाळा, शेवटचा मंत्र ऐक. आनंद हे तुझे जन्मसिद्ध हक्क आहे. आज तू जे करशील ते प्रेमाने कर, ते श्रद्धेने कर आणि आनंदाच्या फोनची घंटा ऐक. कारण आनंदाचा फोन स्वतःच्या मनातून वाजवू शकतोस. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुमचा दिवस चांगला जाऊ हीच स्वामींची